चिवाटे असू दे नाहीतर बांबू, म्हाताऱ्या आईचा कोयता असा रापकन बसायचा की नाही, तसली ताकद आज पण माझ्या घरात कुणाच्यात नाही. बुरुड गल्लीतलं आमचं घर आज पण आमची म्हातारी आई म्हणजे पारवाजीच्या नावानं ओळखतात. आज्जा मेल्यावर आमची म्हातारी आई सरळ सोड बांबूसारखी संसारात ताठ खडी उभी राहिली बघा. हात सोलवटून बुट्टी दुरडी विकत संसाराची भाकरी वळत राहिली. पप्पान म्हातारी आई सकाळच्या आडव्या बांबूचं रात्रीपर्यंत सूप खुराडं उभं करायची. आठवडी बाजारात तिच्या संग गेल्यावर त्या सूप बुट्ट्या दुरड्याच्या राशीत एखाद्या महाराणीवानी बसायची. पण पुढं टेक्नॉलॉजीमुळं ह्या महाराणीवर पण हळूहळू बेकारीचं राज्य आलं. मग पप्पा वॉचमनच्या कामाला जायला लागले. मी आणि भाऊ शाळेतनं आल्यावर म्हाताऱ्या आईबरोबर बुट्ट्या वळायला बसायचो. भाऊ शिक्षक आणि मी महानगरपालिकेत लागेपर्यंत पैशाच्या चणचणीची धसाडी सगळ्या घरादाराला टोचत होती. पुढं सगळं नीट झालं सोडा. म्हातारी आई जाऊन आता 10 वर्ष झाल्यात. तिच्या इच्छेने दुकान सुरू केलोय. आमच्याबरोबर गल्लीतल्या मायमावशांनी बनवलेल्या वस्तू इथं विकायला ठेवतो. आणि म्हाताऱ्या आईच्या कारागिरीची, हिमतीची आणि लाडाची आठवण म्हणून तिनं शिकवलेला हा आकाशकंदील दर दिवाळीला घरावर टांगतो.